माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तिला काही झालेलं नाही. मी तिला घेऊन जायला आली. कुठे आहे तुम्ही ताई? तिथं बघ आधी, तिथं बघ आधी. पण आज मन खूप अस्वस्थ झालंय. अरे काय सगळी कामं मीच करायची. आणि ही अमृता एवढा उशीर झाला तरी अजून घरीच परत आलेली नाहीये. आपल्या आर्यनवर हल्ला झालाय, जखमी झालाय तू. अरे काय रे गणेश, अमृताला फोन न करणार होतास? केला होता पण लागत नाहीये. अरे पण मग हे मला येऊन सांगायला नको का? मी आपली वाट बघत बसले तिकडे. मी गणिताच्या नादात विसरूनच गेलो होतो. बरं लावला आत्ता माझ्या देखत फोन लाव. काय? कोणाला फोन लावताय? तुमच्या लाडक्या सुनबाईला? काय दर 2 किलोमीटर नंतर तिला फोन करता? अहिल्या, अमृता कॉलेजमधून अजून घरी आली नाहीये. तिचा फोनही लागत नाहीये. आत्याबाई, तिची एवढी काळजी करायला ती काय कुकुला बाळ आहे का? हे तिला कळायला हवं. जर का आपला फोन लागत नाहीये तर तिने स्वतःहून फोन करायला हवा होता. अगं आता कॉलेजमध्ये असेल काहीतरी. पण कॉलेजमध्ये आम्ही पण गेलो. 7च्या आत घरी असायचे मी. बरं बास, तुझं व्याख्यान नाही ऐकायचं मला आता. तिथे माझ्या काळजाचं पाणी पाणी झालंय. आत्याबाई, तुम्ही का जीवाचं पाणी करताय? ती एखाद्या मित्रासोबत फिरायला गेली असेल. कॉलेजमध्ये तिचे बरेच मित्र आहेत, मला माहितीये. संधी मिळाली रे मिळाली की तोंडाचा पट्टा चालवलाच पाहिजे असं नाही. अरे खरं बोलण्यात कसली लाज? हे सगळं आपण ना अमृता आली की मग बोलू. गणेश फोन लाव. घ्या. आता फोन बंदच असेल तर तू लागणार कसा? गणेश फोन लाव. काय करायचंय ते करा. नाही लागत आहे. बंद करून ठेवलाय. सामन्या माझ्याच नशिबात असं का आलं रे? अरे निदान चिवचा तरी विचार करायला पाहिजे रे सुमीने. परशु, आता तू रडू नकोस, काळजी करू नकोस. हे बघ, आपण आता मुंबईला जाऊ. तिकडे गेलं की सगळं ठीक होईल. काय ठीक होईल बाबा? काय ठीक होईल तिथे जाऊन? अरे तिथे गेल्यानंतर तुझी बायको सुमीला सुखानं जगू तरी देईल काय? जावई बापू, अहो प्रत्येक घरात असे छोटे मोठे वाद असतातच. आपणच मोठ्या मनानं हे सगळे सांभाळायचं असतं. होय हो सासरी बुवा, तुम्हाला बोलायला काय जाते? तिथं 2 दिवस आणलं सुमीला, तर तुम्हाला झेप आहे ना ती. तिथं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कसं काय आम्ही सहन करायचं तिला? आता हातावर वार केला, त्या छातीवर वार करा. काहीतरी बोलू नकोस. हे बघ, आता हा विषय आपण वाढवायला नको. मी सांगतोय ना, मुंबईला जाऊया. माझी खात्री आहे तिथे गेल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. अरे परशु, आता रडणं थांबव. आवरायला घे, चल. परशु, परशु, आवरा अरे काय झालं? लागतोय की नाही फोन?
नाही लागत आहे. मग लागेपर्यंत लावत राहा. नाही लागत आहे. हॅलो हॅलो अमृताताई. अरे 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 लईच वाट बघतोय वाटतं ताईची. काय झालं? कुणाशी बोलतोयस? बाळा मला माफ कर. तुझी ताई काय घरी येऊ शकत नाही. ती माझ्या ताब्यात आहे. हॅलो हॅलो कोण बोलतोय? ए चल घरातल्या कुठल्या रे मोठ्या माणसाला बोलव. फोन दे त्याला. आधी मला सांगा अमृताताई कुठे आहे? म्हणजे अमृताताई बोलत आहे? मग कोण आहे? कोणतरी भलताच माणूस बोलतोय. ए त्या म्हातारीला सांग तिचा हितचिंतक बोलतोय म्हणून. फोन दे लवकर. ए म्हातारी बोलायचं काम नाही हा. ए तो कुणाशी बोलतोयस तू? अमृताताई कुठे आहे? मेली मेली. हॅलो, कोण बोलतंय? आत्याबाई आत्याबाई काय झालं? आत्याबाई पाणी आणू का? आत्याबाई आत्याबाई सुमिताई. जानकी अगं माझ्यावर विश्वास ठेव. अगं ती वनिता जिवंत आहे आणि मी तिला इथेच पाहिलं या खोलीत. या विषयावर आपण नंतर बोलायचं का? कारण एकतर त्या जिवंत नाहीये, त्या गेल्या आहेत. वाकणीस काकांनी मला स्वतः सांगितलंय. खोटं आहे हे सगळं. तू तू का त्यांच्यासारखं वागतेस ग जानकी? मला जेव्हा कळलं वनिताबाई जिवंत आहे तेव्हा किती विश्वासाने मी तुला फोन करून सांगितलं हो की नाही? तुम्ही ताई वनिताबाई गेल्या आहेत. वाकणीस काकांनी स्वतःने त्याचं प्रेत पाहिलंय. तुझं डोकं बी का फिरलंय का ग? हा तूही त्यांच्या कटात सामील झालीयस. अगं का तू माझ्याशी असं वागतेयस? का माझ्या जीवावर सगळे उठलेत कळत नाहीये. मी ते ओरडून ओरडून सांगतेय ती वनिता जिवंत आहे, कळत नाहीये का तुला? सुमिताई आपण नंतर बोलायचं का? नाही. आत्ता बोलायचंस तू माझ्याशी. कारण माझ्या जवळचा एक एक माणूस त्या नराधमाच्या बाजूनी बोलायला लागलाय आणि त्याला तूही अपवाद नाहीयेस. मचमच 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 लय बडबड करते साली. बापाच्या जेवर उड्या मारते काय? आत्ता आहे ना तुझ्या बापाची अवकात आहे ना ती बाकी ठिकाणी काय पण असू दे. आत्ता मुंगी एवढी पण नाही. अरे काय वाकडं काय? ए ए त्याला आपण बघितलंच नाही. काय आयटम झाली हा? आणि ती पण आपल्या नशिबात. नरसिंह किल्लेदाराच्या पोरीला गावात म्हणून म्हणतो सुंदर मुलींनी असं काही बाई बोलू नये अमृताताई. आहे का अमृताताई? त्याला मनात एवढे घाणेरडे विचार आणि तोंडात ताई. त्याला म्हणतात धाक. नरसिंह किल्लेदाराचा धाक. त्याला जर कळलं ना तुम्हाला उभा आडवा सोडू नका. पण
सोडायला मी सापडलो तर पाहिजे ना, हो की नाही? बाई वाटली म्हटली तुझं नाव काय नामे आहे काय? नाही बाई. असं का वागतो येड्यावानी? हं? काय केलं बाई? बाटली आणली? हो. अरे चकना कोण आणणार? चकना कोण आणणार? तुझा बाप आणतो बाई. का? सगळा मूळ घालवला झाल्याने, पण आता सोडणार नाही तुला. आपल्याला तर लय जवळ गेलो. ऐकत नाही तू. गेलं कुठे? महिला कुठं गेली महामाया? अरे कुठं गेला होता तू? हा, इथं अख्ख्या जगाला आग लागली आणि तू कुठं गेला होता लोटा घेऊन? काय झालं भाई? अरे मेला तुझा भाय. अरे ते पाखरू गेलं पळून. काय भाई, काय बोलताय? कसलं पाखरू? अवघड फोडल. ती पोरगी कुठे आहे? म्हणजे ती पोरगी पळाली? अरे मग काय बोलतोय इतका घसा फाडफाडून? कुठे आहे ती पोरगी? अरे काय रे, कुठे गेला होता तू? काय करत होता? काय भाई, तुम्हीच सांगितलं ना आज चकणा आणायला. मायला त्या चकण्याच्या, म्हणजे आता सगळं माझ्यावरच येणार. माझ्यावरच सगळं उलटणार. चला आता शोधा तिला. आता थोबाड काय बघत बसलाय? शोध तिला. ती पोरगी. आणि तो पक्क्या कुठे येतोय. येतोय? अरे बोलाव त्याला. हो. चल शोध लवकर पोरीला. ते घाल, ते टोपी घाल. चल लवकर शोध. वाकणीश काका चला. अरे काय रे गणेश, काय झालं? आत्तेबाईंनी बोलवले. काय झालं काय? कोणाचा तरी फोन आला होता. कोणाचा फोन होता? रडू नको, शांतपणे सांग मला. कोणाचा तरी फोन आला होता आणि तो माणूस म्हणत होता की त्याने आपल्या अमृतताईला, काय अमृतताईंना काय? त्याने आपल्या अमृतताईला पळवून नेलंय. काय? चल. दिसली नाही. अरे शोध तिला. कुठे काय सापडली? मग तू तिकडे जा. अरे तिकडे जा तू. चल लवकर शोधा. मागणीस आता एक फोन आला होता. अमृताला त्या लोकांनी. मला कळालं गणेशकडून. काय विपरीत होऊन बसलं वय. आणि नेमकं आता घरात कोणीही नाहीये. कुणाशी कसं बोलावं तेच कळत नाहीये. आत्याबाई तुम्ही काळजी करू नका. मी असताना अमृताताईंच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही आधी पोलिसांना फोन करा. नाही नको, हे सगळे निर्णय साहेबच घेतील.
अरे पण तू आता इथे पोहोचणार कधी? त्याच्या आत त्या नराधमांनी अमृताला काही केलं म्हणजे मग? नाही आत्याबाई, अशा प्रसंगी साहेबांना फोन केला की लगेच निघतील ते. तुम्ही काळजी करू नका. म्हणजे तुम्ही नरसिंहाला फोन करणार? म्हणजे नाही आत्याबाई, साहेबांपासून लपून ठेवण्यात काही अर्थ नाहीये. यापुढे प्रत्येक पाऊल साहेबांना विचारूनच उचललं पाहिजे. पण त्याला सांगाल काय? जे काही घडलं ते सगळं काही लपून न ठेवता. कारण दुसरीकडनं कुठनं साहेबांना कळालं तर साहेब काय करतील याचा अंदाज नाही. गणेश शेठ, तुम्ही अमृताताईंचे लाडके भाऊ आहात. तुम्हीच रडायला लागलात तर आत्याबाईंना कोण सांभाळणार? वाकनीश काका, आपल्या अमृतताईला काही होणार नाही ना? वाकनीश काका, आपल्या अमृतताईला काही होणार नाही ना? काही काळजी करू नका. ज्यांनी कोणी हे केलंय ना त्यांना चांगलं माहिती ती कोणाची मुलगी आहे. त्यामुळे ते वाह्यातपणा करण्याची हिंमत नाही करणार. देवा, देवा, आता तूच माझ्या अमृताला वाचव. आत्याबाई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी नक्की सोडून आणेन ताईंना. वाकनीस, हा एखादा राजकीय प्रश्न असताना तर केव्हाच तुमच्यावर सोडून मी निर्धास्त झाले असते. पण हे आत्याबाई, मला वाटतंय ही कुठल्या तरी राजकीय वादातनं पडलेली ठिणगी आहे. वाकनीस, या ठिणगीचा वणवा होता कामा नये. त्याच्या आधीच त्याला आवर घालायला हवा. अहो, या वणव्यात किल्लेदारांचे अब्रू, पद सगळं सगळं पडायला लागलं. आत्याबाई, मी साहेबांना फोन लावतो. दळवी, साहेबांना फोन दे. हो, मीटिंग मध्ये असले तरी साहेबांना फोन दे अर्जंट. साहेब, एक वाईट बातमी आहे. काय सापडली? शोधा तिला. काय का? आर्यन कसा? अजून शुद्धीवर नाही आलंय. मला डॉक्टर साहेबांना भेटायचं. नमस्कार. नमस्कार मॅडम. मी युगंधरा सरताप आहे. मॅडम, तुम्हाला कोण नाही ओळखत. तुमचा मुलगा हे कळल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं. आर्यन कसा आहे? कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. डोक्याला जबरदस्त मार लागला. मी भेटू शकते त्याला? नाही मॅडम, तो सिद्धीवर आलेला नाहीये. त्याची जखम किती गंभीर आहे? हो, खूपच. अशा केसेसमध्ये काही होऊ शकतं. अगदी दृष्टी जाण्यापासून ते एखादी बाजू पॅरालाइज होण्यापर्यंत काही होऊ शकतं.
आणि अशा केसेसमध्ये काही होऊ शकतं. अगदी जाण्यापासून ते एखादी बाजू पॅरालाइज होण्यापर्यंत काही होऊ शकतं. डॉक्टर साहेब काहीच उपाय नाही असं कसं होईल? नाही, काही उपाय नाही असं मी म्हटलेलं नाही. पण अशा केसेसमध्ये पेशंट शुद्धीवर येईपर्यंत आपण हेल्पलेस होतो. बघा, सगळ्यात चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट द्या. पैशाची काळजी करू नका. तुम्ही काहीच काळजी करू नका. आमच्या परीने आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट देतो. ओके सर. कोणी केलंय तपासला. तपास लावूच, पण जरा आर्यन बाबाला बरं होते.